भला है, छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा, छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा। तुम्हारा सर्वजन में उठाया आवाज। ओ सारे मिलकर ताली बजाओ, सारे मिलकर ताली बजाओ, हाँ सारे मिलकर ताली बजाओ, सारे मिलकर ताली बजाओ, गाओ रब की सना, गाओ रब की सना, गाओ रब की सना, हमेशा रब की होवे सना, रब की होवे सना, हमेशा रब की होवे सना, रब की होवे। वो सब मिलकर हो, रब की होवे सना, हमेशा रब की होवे सना, रब की होवे सना। बोलो मेरे साथ। कौन है राजाओं का राजा, कौन है दुनिया का बादशाह, कौन है राजाओं का राजा, कौन है दुनिया का बादशाह। यीशु है उसका नाम, यीशु है उसका नाम। तो करो जय जयकार, तो करो जय जयकार, तो करो जय जयकार, तो करो जय जयकार। हे कौन है राजाओं का राजा, कौन है दुनिया का बादशाह, कौन है राजाओं का राजा, कौन है दुनिया का बादशाह। यीशु है उसका नाम, यीशु है उसका नाम। तो करो जय जयकार, 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 तो करो जय जयकार। कमान तालियों के साथ, ताली बजाना। सर्वजन टाळ्या वाजवून परमेश्वर की आत्मा मेरे दिल में है, मैं नाचूंगा दाऊद के समान। परमेश्वर की आत्मा मेरे दिल में है, मैं नाचूंगा दाऊद के समान। मैं नाचूंगा, मैं नाचूंगा, मैं नाचूंगा दाऊद के समान। मैं नाचूंगा, मैं नाचूंगा, मैं नाचूंगा दाऊद के समान। जब परमेश्वर की आत्मा मेरे दिल में है, मैं गाऊंगा दाऊद के समान। परमेश्वर की आत्मा मेरे दिल में है, मैं गाऊंगा दाऊद के समान। मैं गाऊंगा, मैं गाऊंगा, मैं गाऊंगा दाऊद के समान। मैं गाऊंगा, मैं गाऊंगा, मैं गाऊंगा दाऊद के समान। जब परमेश्वर की आत्मा मेरे दिल में है, मैं झूमूंगा दाऊद के समान। परमेश्वर की आत्मा मेरे दिल में है, मैं झूमूंगा दाऊद के समान। मैं झूमूंगा, मैं झूमूंगा दाऊद के समान। मैं झूमूंगा, झूमूंगा दाऊद के समान। मां सर्वजन टाळ्या वाजव।
में मुझको संभाला, हर मुसीबत में सबको संभाला, हर मुसीबत में मुझको संभाला, हर मुसीबत में सबको संभाला। रखवाला यीशु है रखवाला, रखवाला। हर मुसीबत में मुझको संभाला, हर मुसीबत में मुझको संभाला, हर मुसीबत में सबको संभाला। रखवाला यीशु है रखवाला, रखवाला यीशु है रखवाला, रखवाला यीशु है रखवाला। कमान ताली बजाते हुए चांद सूरज की प्रस्तिश हम नहीं करते, चांद सूरज की प्रस्तिश हम नहीं करते, दुनिया के माबूदों के आगे नहीं झुकते, दुनिया के माबूदों के आगे नहीं झुकते। क्यों? क्योंकि जिंदा खुदा है हमारा, जिंदा खुदा है हमारा, क्योंकि जिंदा खुदा है हमारा, जिंदा खुदा है हमारा, क्योंकि जिंदा खुदा है हमारा, जिंदा खुदा है हमारा। चांद सूरज की प्रस्तिश हम नहीं करते, दुनिया के माबूदों के आगे नहीं झुकते, चांद सूरज की प्रस्तिश हम नहीं करते, दुनिया के माबूदों के आगे नहीं झुकते। क्योंकि जिंदा खुदा है हमारा, क्योंकि जिंदा खुदा है हमारा, जिंदा खुदा है हमारा, क्योंकि जिंदा खुदा है हमारा, जिंदा खुदा है हमारा। तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो, तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो, तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तू अवर्णित है, तू सुंदर है, परमेश्वराचे अभिषिक्त दास पास प्रदीप पिकोले, पास सीमा पिकोले, परमेश्वराचे अभिषिक्त दास दासी आपल्यामध्ये आलेले आहेत। जोरदार टाळी वाजवून त्यांचं स्वागत करूया। महान रीतीने परमेश्वर आपल्या अभिषिक्ताचा उपयोग करून घेत आहे हजारो दुःखितांची अश्रू दूर करण्यासाठी। हालेलुया। मला आज पुन्हा एकदा आजच्या मीटिंग मध्ये मला सर्वांना बघून खूप आनंद होत आहे आणि 12 वर्षाच्या नंतर परमेश्वराने मला नगरमध्ये यायला सांगितलेले आणि ही सभा घ्यायला सांगितली। आणि का 12 वर्ष या ठिकाणी परमेश्वराने थांबवलं मला माहित नाही, पण 12 वर्षचा जो काळ आहे प्रभूने सांगितलं नगरमध्ये तू जाऊ नये। आणि मी म्हणालो मला माहित नाही की काय परमेश्वराची इच्छा आहे, पण आज इतक्या वर्षाच्या नंतर मला पवित्र आत्मा म्हणाला की नगरमध्ये जा, एक सभेचं आयोजन कर। ही तारीख जी आहे ही तारीख मला पवित्र आत्म्याने दिलेली आहे। हे जे शहर आहे हे शहर परमेश्वराने सांगितलेले,
आणि ही जागा ही पण पवित्र आत्म्याने सांगितलेली आणि टाइम जो आहे ह्या मीटिंगचा तो देखील पवित्र आत्म्याने सांगितलेला आहे. एवढंच नाही, कुठल्या आराधकांच्या द्वारे आराधना व्हावी हे सुद्धा पवित्र आत्म्याने सांगितलेलं आहे. आणि आपल्या मीटिंगचं जे शीर्षक आहे हे पवित्र आत्म्याने मला सांगितलं, फेस टू फेस विथ जीसस. येशू सोबत समोरासमोर भेट. आणि ज्यावेळेस परमेश्वराने हे टायटल दिलं, मी सांगितलं की ज्यावेळेस ही तुम्ही मीटिंग कराल, ज्यावेळेस तुम्ही ही सभा कराल, मी त्या मीटिंगमध्ये स्वतः येईल. जसं या टायटलचं जे लिहिलेलं आहे, फेस टू फेस विथ जीसस, किती लोकांना आज येशूशी भेटायचं आहे. ओके, माझा एक प्रश्न आहे, किती लोक कुठून कुठून आलेत? प्लीज मला जरा कळू द्या. कुठून, जरा आपल्या जागेवरतीच ओरडून सांगा तुमचा जिल्हा, कुठून तुम्ही आलेले, कुठून कुठून आलेलेत लोक आज. संभाजीनगर, औरंगाबाद, जोराची टाळी वाजवा. ओके, अजून परभणी जिल्ह्यामधून आलेले, जोराची टाळी वाजवा. प्रेज गॉड. अजून बीड जिल्ह्यावाल्यांसाठी जोराची टाळी वाजवा. अजून या ठिकाणी जळगाव जिल्हा, जोराची टाळी वाजवा. अजून या ठिकाणी मुंबई, पालघर जिल्हा, जोराची टाळी वाजवा. हालेलुया, प्रेज गॉड. अजून कुठल्या जिल्ह्यामधून? दौंड वरून जोराची टाळी वाजवा. हालेलुया. मुंबईवाला कोणी आहे? मुंबईवाल्यांसाठी जोराची टाळी वाजवा. आणि मला जरा आपले नगरकर कोण आहे जरा मला दाखवा. जरा नगरकरांसाठी जोराची टाळी वाजवा. हालेलुया. जास्त वेळ न घेता, महान उपस्थिती प्रभूची. मी जर हे शीर्षक मला परमेश्वराने सांगितलंय मीटिंगला, तू दे येशूशी समोरासमोर भेट, तर मी तुम्हाला प्रॉमिस करत आहे, ये मेरा वादा है कि आज आप इस सभा में यीशु से मुलाकात करेंगे. काय तुम्ही आत्म्याने भुकेले आणि ताणलेले आहात? तर माझ्या बहिणीनो भावांनो, आज वेळ न घालवता, जर तुम्ही आत्म्याने या सभेला आलेला आहात, तर तुम्ही पाहाल येशू प्रभू या ठिकाणी आलेला आहे. पिता परमेश्वराची उपस्थिती या ठिकाणी आलेली तुम्ही बघाल. थोड्या वेळामध्ये मी आपल्या डोळ्याने पाहाल परमेश्वर या ठिकाणी आलेला आहे. आणि तो ऑलरेडी ह्या हॉलमध्ये मीटिंग सुरू होण्याच्या आधीच आलेला आहे. या ठिकाणी काही पण आज होत आहे ह्या हॉलमध्ये, या मीटिंगच्या दरम्यान या 1.5 तासामध्ये काही पण या ठिकाणी घडत आहे. जर तुम्ही आज एकच गोष्टीला अनुभवाल की येशू इथं आलेला आहे म्हणून ते होत आहे. हालेलुया, हालेलुया. आइए अपने हाथों को ऊंचा उठाएं. थैंक यू जीसस. पिता, येशूच्या नावामध्ये आम्ही प्रार्थना करतो. आज या जागेमध्ये तुझी उपस्थिती महान रीतीने आलेली आहे. तू म्हणालास की तू जाशील तिथे माझी उपस्थिती तुझ्या सोबत जाईल, आणि तुझी उपस्थिती, तुझी प्रेझेन्स प्रभू आज आमच्या सोबत इथं आलेली आहे. पवित्र आत्मा या सर्व लोकांकडे बघ प्रभू. येशू तू आज या सर्व लोकांकडे बघ प्रभू. आज मला माहित नाही प्रभू आज हे कुठल्या परिस्थितीत इथं आलेले आहेत. मला माहित नाही येशू आज हे काय अपेक्षेने इथं आलेले, पण मी तुला विनंती करतो तुझा दास या नात्याने आज एकाही भावाला, बहिणीला, एकाही परिवाराला इथून तुला न भेटता हॉलच्या बाहेर जाऊ देऊ नकोस. तू मला प्रॉमिस केलेलं आहेस की मी आज येईन ह्या मीटिंगमध्ये आणि लोकांना समोरासमोर मी दर्शन देईन. मी लोकांना दाखवेल की मी ह्या मीटिंगमध्ये आलेलो आहे आणि समोरासमोर आम्ही पाहू तुला प्रभू. आई अपने हाथों को ऊंचा उठाते हैं. थैंक यू प्रभु, तेरी महिमा के बादल से प्रभु भर दे. तेरी महिमा का बादल घेरे इस जहां,
तेरी आत्मा की वर्षा होवे इस जगह पर, तेरी महिमा का बादल होवे इस जगह पर, तेरी आत्मा की वर्षा होवे इस जगह पर। ऐ प्रभु तू छू ले हम सभी को। ऐ प्रभु तू छू ले हम सभी को। प्रभू तू या ठिकाणी आलेला आहेस प्रभू, हा दिवस तुझा आहे। पवित्र आत्म्याच्या रूपामध्ये तू आज इथं हजर, पवित्र आत्म्याच्या रूपामध्ये तू आजच्या सभेमध्ये आलेला आहेस आणि प्रभू आज तुझ्या लोकांची भेट घे। आज कोई खाली हाथ ना जाए प्रभु यहाँ से, आज कोई खाली हाथ ना जाए परमेश्वर यहाँ से। तूने जो वादा किया है हमसे प्रभु, उस वादे को आप पूरा करें। प्रवेश तू इथं आलेला आहेस, तुझी उपस्थिती महिमा का बादल घेरे इस जगह को, तेरी आत्मा की वर्षा होवे इस जगह पर, तेरी महिमा का बादल यस लॉर्ड घेरे इस जगह को, तेरी आत्मा की वर्षा होवे इस जगह पर। है प्रभु प्रभु हमें छू ले कहे सभी, त्याला मला स्पर्श कर पवित्र आत्मा याच वेळेस। बोला येशू मला स्पर्श कर, बोला सर्वजण बोला प्रभु येशू मला स्पर्श कर, बोला तुझ्या उपस्थितीने मला भर, बोला सर्वजण स्वर्गीय उपस्थिती या ठिकाणी आले। ज्या ज्या जागेवर लोक बसलेले तू भेद प्रभू येशू त्यांच्या शेजारी जा आणि त्यांना स्पर्श कर प्रभू, आता त्यांना स्पर्श कर, स्पर्श कर, त्यांना स्पर्श कर प्रभू। आता प्रभू स्पर्श कर पवित्र आत्मा, ये आणि त्यांच्या हृदयामध्ये प्रवेश कर प्रभू। आता बोला मला स्पर्श कर प्रभू येशू, बोला माझ्या हृदयामध्ये ये प्रभू येशू, बोला सर्वजण बोला पवित्र आत्मा माझ्या हृदयामध्ये ये, बोला सर्वजण। तू आमचा आवाज ऐकतास, या भवन मध्ये उतरून आलास प्रभू, तू आमचा आवाज ऐकतास प्रभू, तू या भवन मध्ये उतरून आलास। तुला आम्ही पाहू शकत नाही, पण अदृश्य स्वरूपामध्ये तू ह्या मीटिंग मध्ये हजर। चारी दिशेला पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण, मागे आणि पुढे प्रभू, वर आणि खाली तुझी उपस्थिती प्रभू या जागेमध्ये आली, स्वर्गीय उपस्थिती प्रभू येशू या जागेमध्ये आली। आज पिता मला माहित नाही हे लोक कुठल्या परिस्थितीत इथं आलेले, पण आज प्रभू हर एकासाठी प्रभू आश्चर्यकारक गोष्टी कर, आश्चर्यकारक गोष्टी कर पिता।
बोलूया सर्वजण. मला स्पर्श कर, बोला सर्व. प्रभू येशू मला स्पर्श कर, बोला सर्वजण. बोला यीशु मला स्पर्श कर, मुझे छू ले. उसे कहे मुझे छू ले. पवित्र आत्मा मुझे छू ले कहे इसी बार. तू छू ले. Ribale hendere beshapra hondor, ribale hondor robale hendere beshakher, rihendere beshabare hendere, sibale hondor robo shabala kandana bale. प्रभु तू छू ले, छू ले. तुझा पुत्र येशूच्या नावामध्ये आम्ही केवळ तुझं नाव घेतलं. येशू, केवळ आम्ही तुझं नाव घेतलं प्रभू येशू, आणि तुझी स्वर्गीय उपस्थितीने या जागेमध्ये आली. आज स्वर्ग उतरून ह्या मीटिंग मध्ये, ह्या हॉलमध्ये आलेला आहे. आज वचन आम्हाला दे, सामर्थ्य वचन तू बोल माझ्या मुखातून आज, आणि ते वचन तुझी उपस्थिती इथं घेऊन येईल प्रभू. ते वचनच प्रभू येशू तुला इथं घेऊन येईल प्रभू आता. आणि हर एक व्यक्ती प्रभू हे तुझ्या समोर तुझं दर्शन पाहिल प्रभू आज. आणि म्हणून हा मीटिंगचा वेळ आम्ही तुझ्या हातात देत आहोत. तुला जे पण करायचंय तू आज कर. ही प्रार्थना येशूच्याच नावात आम्ही करतो. सभी कहे आमेन, आमेन. जोराची टाळी वाजवून प्रभू येशूला धन्यवाद. निर्गम मध्ये जाऊया आणि 5 वचन मी वाचत आहे. म्हणून आता तुम्ही खरोखर माझी वाणी ऐकाल आणि माझा करार पाळाल तर सर्व लोकांपेक्षा माझा खास निधी व्हाल, कारण सर्व पृथ्वी माझी आहे. बघा, परमेश्वराने त्याचा दास मोशेला सांगितलं की बघ मोशे, माझी एक योजना आहे, मी तुला एक दर्शन देत आहे आणि ते लोकांना जाऊन सांग. का मी तुला हे सांगत आहे? कारण मी तुला याच्यासाठी निवडलेलं आहे की तू ज्यावेळेस लोकांना एकत्र करशील आणि ज्यावेळेस माझी योजना त्यांना सांगशील, मी ज्या आज्ञा देणार आहे त्या तू लोकांना सांगशील, तर तुम्ही माझा खास निधी व्हाल. बोला सर्वजण, खास निधी व्हाल. बोला खास निधी, व्हेरी स्पेशल. बोला विशेष. तर परमेश्वर मोशेला म्हणाला, मोशे जर तुम्ही माझी वाणी ऐकाल, म्हणजे माझा आवाज ऐकाल, मी जे सांगतो तुम्हाला करण्यासाठी ते तुम्ही कराल आणि माझा करार पाळाल, तर सर्व लोकांपेक्षा माझा खास निधी व्हाल, कारण सर्व पृथ्वी माझी आहे. बघा इथे काय सांगितलेले, सर्व लोकांपेक्षा म्हणजे जगात जे लोक आहेत. पण आज तुम्ही जे निवडलेले लोक जर ह्या सभेला आलेला आहात, जगात खूप लोक आहेत. प्रभू म्हणतो त्या लोकांपेक्षा तुम्ही माझ्यासाठी एक स्पेशल काहीतरी बनाल, खास निधी व्हाल. पण कधी असं होईल? ज्यावेळेस तुम्ही माझा करार पाळाल, माझा दास, माझा सेवक जे तुम्हाला सांगेल, माझ्याकडचा वाणी, माझ्याकडचा शब्द ते तुम्ही ऐकाल, त्यावेळेस तुम्ही माझ्यासाठी एक स्पेशल, एक खास निधी व्हाल असं सांगितलं. आता काय करणार आहे? परमेश्वराची योजना काय? मोशेला सांगितलं, मोशे बघ मी तुला जे सांगतोय ते तुला करायचंय. परमेश्वर मोशे म्हणाला, प्रभू काय करायचंय मला सांग. आणि त्यानंतर आपण बघतो करायचं. निर्गम मध्ये 19 अध्याय 9व्या वचनामध्ये, तब यहोवा ने मूसा से कहा, सुन मैं बादल के अंधियारे में होकर तेरे पास आता हूँ, इसलिए कि जब मैं तुझसे बातें करूं तब वे लोग सुने और सदा तेरी प्रतीति करे. और मूसा ने यहोवा से लोगों की बातों का वर्णन किया. काय सांगितलं, किती अद्भुत. यहोवा ने मूसा से कहा, सुन मैं बादल के अंधियारे में होकर तेरे पास आता हूँ. म्हणजे मराठीमध्ये म्हटलेलं आहे ढगांमधून. बोला सर्वजण, ढगामधून, दाट ढगामधून. बोला दाट ढगामधून. आता याचं वर्णन फार सुंदर रीतीने केलेलं आहे. परमेश्वराने मोशेला सांगितलं, मोशे एक काम मी तुला देत आहे बघ, मला तुला दर्शन द्यायचंय, तुझी भेट घ्यायची,
आणि ज्यावेळेस मी तुला भेटेन त्यावेळेस तू तुझ्या लोकांना देखील मला भेटू शकतोस किंवा माझा संदेश, माझा आवाज, माझी वाणी लोकांना तू सांगू शकतोस. आणि मग परमेश्वर म्हणाला मोशेला, आणि मोशे म्हणाला ठीक आहे प्रभू, तू जसं सांगशील तसं मी करतो. आणि परमेश्वर म्हणाला मी दाट ढगातून तुझ्याकडे येईन. आणि 11 वचन सांगतं, तिसरा दिवस येईपर्यंत त्यांनी तयार राहावे, कारण तिसऱ्या दिवशी सर्व लोकांदेखत परमेश्वर सिनाय पर्वतावर उतरे. क्या लिखा है हिंदी में? और वे तीसरे दिन तक तैयार हो रहे, क्योंकि तीसरे दिन यहोवा सब लोगों के देखते सिनै पर्वत पर उतर आएगा. परमेश्वर म्हणाला मी येणार फेस टू फेस. बोला सर्व, फेस टू फेस, समोरासमोर, गपचूप नाही, कुठून तरी व्हिडिओमध्ये नाही किंवा ऑफलाईन नाही. परमेश्वर म्हणाला समोरासमोर. बोला सर्वजण, समोरासमोर मी तुझी भेट घेईल आणि तुझ्या लोकांना. बघा, येशूला तोच व्यक्ती भेटू शकतो तुम्हाला जो स्वतः परमेश्वराला ऑलरेडी आधी भेटलेला आहे. समजलं तुम्हाला मी काय सांगतोय? मोशे ज्यावेळेस परमेश्वराला भेटला आणि मग त्याने सर्व लोकांना भेटवलं, तर प्रभू येशूला तुम्हाला तोच व्यक्ती भेटू शकतो जो स्वतः त्याच्याशी भेटलेला आहे. आणि मी प्रॉमिस तुम्हाला केलेलं आहे की मी ह्या मीटिंगमध्ये जितके लोक येतील त्यांना भेटवण्याची जबाबदारी माझी आहे. आणि मग या ठिकाणी म्हटलेलं आहे, तिसरा दिवस उजाडताच गडगडाट झाला व विजा चमकू लागल्या, पर्वतावर दाट ढग जमले व शिंगांचा फार मोठ्याने नाद होऊ लागला. तेव्हा छावणीतले सर्व लोक थरथरा कापू लागले. मोशेने लोकांना देवाला भेटण्यासाठी छावणीतून बाहेर आणले आणि ते पर्वताच्या पायथ्याशी उभे राहिले. सर्व सिनाय पर्वतावर धूर पसरला, कारण परमेश्वर अग्नीतून त्यांच्यावर उतरला. भट्टीच्या धुरासारखा त्याचा धूर वर चढला व सर्व पर्वत थरथरू लागला. बोला आमेन. शिंगाचा आवाज अधिकच वाढू लागला. तेव्हा मोशे बोलू लागला आणि देव त्याला आपल्या वाणीने उत्तर देत गेला. परमेश्वराने सिनाय पर्वताच्या शिखरावर उतरून मोशेला पर्वताच्या शिखरावर बोलविले. तेव्हा तो वर गेला. बघा, या ठिकाणी काय वर्णन केलेलं आहे? परमेश्वर ज्यावेळेस येतो त्यावेळेस काय वर्णन आहे? त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? क्या लिखा आहे? इथे म्हटलेलं आहे शिंगांचा आवाज, वाद्य वाजू लागलेला आहे, शिंगांचा आवाज आलेला आहे आणि तो अधिकच वाढू लागला म्हटलेलं आहे. आणि या ठिकाणी भट्टीच्या धुरासारखा त्याचा धूर वर चढत गेला. सर्व पर्वत थरथर कापत होता म्हटलेले, सर्व पर्वत थरथर कापू लागलेले म्हटलेले. पण हा उद्देश का होता परमेश्वराचा तिथे येण्याचा आणि दर्शन देण्याचा समोरासमोर? कारण ज्यावेळेस त्याची भेट होणार त्याचा दास आणि लोकांची, त्यावेळेस ते सेम परत तसे राहणार नाही. जसं नॉर्मल जीवन होतं तसं राहणार नाही. हा उद्देश परमेश्वराचा होता. आज हे वचन का मला परमेश्वराने दिलं आणि का हे शीर्षक दिलं माझ्या बहिणींनो भावांनो? ज्यावेळेस आम्ही एक नॉर्मल लाईफ जगतो, एक साधारण जीवन ह्या जगामध्ये, तुम्ही म्हणत असाल की मी तर काही मोठा व्यक्ती नाहीये, माझं तर काही नाव नाही, मी कुठला फेमस व्यक्ती नाही, साधारण व्यक्ती आहे. पण तुम्ही आज एक साधारण म्हणून आज या मीटिंगला आलेला असाल, पण हे वचन असं सांगतं की का परमेश्वराने मोशेला आणि त्याच्या लोकांना भेटण्यासाठी बोलवलं. ज्यावेळेस ते भेटले, ज्यावेळेस त्या पर्वतावर पिताने दर्शन दिलं, ज्यावेळेस तशी सामर्थ्य स्वर्गीय उपस्थिती तो उतरून आली, लोकांचं जीवन त्याच्यानंतर बदललेलं आहे. साधारण नाही राहिले लोक, सुपर नॅचरल लाईफ, एक असाधारण जीवन जगू लागले. आणि परमेश्वराने ज्या 10 आज्ञा दिल्या त्या 10 आज्ञा देखील याच ठिकाणी परमेश्वराने त्याचा दासाला मोशेला दिलेला आहे. हालेलुया. आणि मग उद्देश हा आहे की ज्यावेळेस परमेश्वराशी आम्ही भेटतो त्यावेळेस त्याची अशी उपस्थिती येते, त्यावेळेस आम्ही तिथून जातो, त्यावेळेस आम्ही सेम तसंच माघारी जात नाही. आज सेम तुम्ही ह्या मीटिंगला आलेला, जसं हा समजा हा सिनाय पर्वत आहे, इमॅजिन करा हा सिनाय पर्वत आहे. बोला हा सिनाय पर्वत आहे. आणि या सिनाय पर्वतावर देवाच्या दासाने तुम्हाला आमंत्रित केलेलं आहे यासाठी की परमेश्वराशी भेटवा. मोशेने पण तसंच केलं होतं, परमेश्वराला भेटवण्यासाठी इतक्या लोकांना आणलं होतं, बोलवलं होतं. आणि मग हा समजा सिनाय पर्वत आहे आणि सिनाय पर्वताच्या वरती परमेश्वराची उपस्थिती आली
तर आज या सिनाय पर्वतावरती सेम तशीच उपस्थिती या ठिकाणी आलेली आहे. किती लोक विश्वास करत आहे. आणि एक शेवटचं वचन मी वाचत आहे, त्यामध्ये असं म्हटलेलं आहे 20 वचनामध्ये, तेव्हा मोशे लोकांना म्हणाला, भिवू नका, कारण तुमची परीक्षा पाहावी आणि त्याचे भय तुमच्या मनात राहून तुम्ही पाप करू नये, यासाठी देव आला आहे. 3 उद्देश आहे. पहिली ती तुमची परीक्षा पाहावी, दुसरं म्हटलेले त्याचे भय तुमच्या मनात राहावे, आणि तिसरे की तुम्ही पाप करू नये. 3 गोष्टींसाठी परमेश्वर तिथं भेटण्यासाठी आला. पहिलं तुमची विश्वासाची परीक्षा, म्हणा विश्वासाची परीक्षा. दुसरं परमेश्वर या ठिकाणी म्हणत आहे त्याची भीती, परमेश्वराची भीती राहावी तुमच्यामध्ये, म्हणा परमेश्वराची भीती. आणि तिसरी गोष्ट तुमच्यात कुठलंही पाप राहू नये, म्हणा पाप राहू नये. जे लोक शुद्ध जीवन जगतील त्याच्याद्वारे तो मेलेल्यांना देखील जिवंत करू शकतो. जे पवित्र आणि शुद्ध जीवन जगतील मेलेल्यांना देखील तो जिवंत करू शकतो. हालेलुया. तर ह्या 3 उद्देश पूर्ण व्हावेत लोकांच्या जीवनात, यासाठी पिता परमेश्वर, म्हणा पिता परमेश्वर स्वतः त्या सिनाय पर्वतावर उतरून आलेला आहे. आणि ज्यावेळेस तो म्हणाला की मी ज्यावेळेस इथे येत आहे, लोकांना मी तुला भेटेन आणि तू लोकांना माझ्या आज्ञा सांग. तू माझं जे सांगणे मी जे तुला सांगत आहे ते तू लोकांना सांग. आणि ज्यावेळेस तू लोकांना सांगशील त्यावेळेस त्यांचं जीवन बदललं जाईल. हालेलुया. आज तुम्ही ज्या परिस्थितीत या ठिकाणी आलेला असाल माझ्या बहिणीनो भावांनो, आज अनेक देवाचे दास असतील, अनेक सेवा करणारे लीडर्स ब्रदर्स लोक असतील ह्या मीटिंगमध्ये, पण आज जो आशीर्वाद त्याने आमच्या मिनिस्ट्रीला आणि सेवेला दिलेला आहे, आज तुम्ही हा अभिषेक इथून घेऊन जाल, सेम तुमच्या सेवकाई आणि मिनिस्ट्रीमध्ये तसं घडणार आहे. हालेलुया. अनेक दासांसाठी, अनेक सेवकांसाठी, अनेक चर्चेससाठी परमेश्वर हे करणार आहे. आणि जे बाकीचे लोक आहेत त्यांच्यासाठी काय करणार आहे परमेश्वर? काय तुमचा विश्वास आहे? प्रभू इथं आलेला आहे, सिनाय पर्वतावर उतरून आलेला आहे, त्याची उपस्थिती इथं आलेली आहे. किती लोक विश्वास करत आहे? येशू म्हणाला, दाट ढगांच्या मधून धूर पसरला आणि सर्व पर्वत थरथर कापू लागला म्हटलेले. काय तुम्ही या वचनावर विश्वास करता? सिनाय पर्वतावर परमेश्वर उतरून आला, दाट ढगामधून दासाची भेट घेतली आणि मग त्याच्या दासाने मोशेने लोकांना भेटण्यासाठी बोलावलं. या ठिकाणी परमेश्वर इथं आलेला आहे, प्रवेश या जागेमध्ये आलेला आहे. या जागेमध्ये तो उतरून आलेला आहे. या ठिकाणी प्रभू तू या जागेमध्ये आलेलाच येशू, तुझ्या समोर आम्ही मस्तक झुकवतो, तुझ्या समोर आम्ही प्रभू येतो येशू देवा. थँक्यू जीसस. येशू या जागेमध्ये उभा आहे. प्रभू येशूची उपस्थिती इथं आलेली आहे. जर तुम्ही इथं उभा राहू शकत असाल तर तुम्ही राहा, कारण येशू इथं आलेला आहे. थँक्यू जीसस. तेरी महिमा के बादल घेरे इस जगह को, तेरी आत्मा की वर्षा होए इस जगह पर, तेरी महिमा का बादल घेरे इस जगह को, तेरी महिमा का बादल घेरे इस जगह को. हे प्रभु तू छू ले हम सभी को. हे प्रभु तू छू ले तुम्ही या जागेत उभा राहू शकत नाही कारण येशू इथे आहे. प्लीज प्रभू येशू इथे आहे. तुम्ही इथं उभा राहू शकत नाही कारण परमेश्वराची उपस्थिती या ठिकाणी. स्पर्श कर परमेश्वर, स्पर्श कर सामर्थ्य रीतीने प्रभू, लोकांना दर्शन दे प्रभू.
प्रभू आज ह्या लोकांना दर्शन द्याने दाखव की तू इथं उपस्थित आहेस प्रभू. प्रभू या ठिकाणी कोणी प्रभू या ठिकाणी थांबू शकत नाही, तुझी स्वर्गीय उपस्थिती या जागेमध्ये. जे लोक आत्म्याने भरलेले तुम्ही या आणि या जागेमध्ये येऊन बघा काय होतं या ठिकाणी. जे लोक आत्म्याने भरले फक्त येऊन तुम्ही इथं उभे राहा आणि बघा या ठिकाणी काय होतंय. प्रभू येशू स्वतः इथं उपस्थित आहे, स्वतः या जागेमध्ये उपस्थित आहे, स्वतः या जागेमध्ये उपस्थित आहे या ठिकाणी. कुछ हुआ मुझे अभी अभी यहाँ, जब यीशु ने मुझको छुआ. यावेळेस अद्भुत साक्ष झालेली आहे. महान उपस्थित पवित्र आत्म्याचे आपल्यामध्ये आलेले आहे. ज्या परमेश्वराचे अभिषिक्त दास प्रार्थना करत असताना सामर्थ्यशाली स्वरूपात पवित्र आत्मा या जागेमध्ये आहे. बहीण ज्योती आणि त्यांचे मिस्टर संतोष साक्ष देत आहेत. 1 वर्षापासून बहीण ज्योती सांगत आहे थायरॉइडची मोठी गाठ होती गळ्याला. ते सांगत आहेत मी हॉस्पिटलमध्ये कामाला आहे आणि मी त्या गाठीसाठी उपचार घेतलेले आहेत, परंतु ती कमी होत नव्हती. औषध उपचार चालू आहेत 1 वर्षापासून. परंतु आत्ता जी उपस्थिती आली आणि ज्यावेळेस मी या जागेमध्ये येऊन मस्तक झुकून येशूकडे हाक मारत होते आणि ज्यावेळेस मी पाहिलं ती गाठ एकदम कमी झालेली, विरघळून गेलेले, अद्भुत कार्य झालेलं. प्रभू येशूच्या नावाला देव. हालेलुया. कधी झालं हे? कधी झालं? मला म्हणजे हे आता ही गाठ कधी वितळून गेली? मी आता इथं गुडघे टेकून बसले होते ना या जागेत ज्यावेळेस तुम्ही आला. आणि ती थायरॉइडची एवढी मोठी गाठ कधीपासून होती? मला 1 वर्ष झालं जाणवती तशी. खरंच होती? हो आहे अजून थोडीशी. पण कोण साक्षीदार आहे मला सांगा, मला विश्वास. तुम्ही कोण आहे त्यांचे? मिस्टर आहे. खरंच होती ती थायरॉइडची गाठ? थायरॉइडची गाठ होती. म्हणजे ह्या मीटिंगला येईपर्यंत ते होती थायरॉइड. किती वर्षापासून आहे ते? मला 1 वर्ष झालं आहे. तुम्ही विश्वास केला प्रभू ईश्वर आणि या ठिकाणी येशू इथं आहे, तुम्ही असा विश्वास केला इथं येशू इथे आहे, मी विश्वास करते. आणि आता काय झालं? येशू इथे आहे. आता काय झालं? आता मी जेव्हा तिथं उभं होते ना तेव्हा मी नव्हते येत, आपोआप मी इथं आले आणि माझे गुडघे आपोआप टेकले. आणि त्याच्यानंतर मलाच नाही माहित काय झालं, पण हे इथून मला असं हवा गेल्यासारखं झालं बाहेर आणि हा पाय खूप जड पडला होता एक, तरी मी गुडघ्यावर होते. हालेलुया. जोराची टाळी वाजून प्रभू ईश्वर धन्यवाद देऊ. ओके, मी तुम्हाला याच्या आधी भेटलोय? आपण कधी भेटलोय? नाही किंवा तुम्हाला असं कोणीतरी येऊन इथं खोटं सांगा असं काही सांगितलंय पैसे वगैरे देऊन? मी तुम्हाला पहिल्यांदाच पाहिले. अच्छा, आपण कधी भेटलो नाही. विश्वास करता इथे प्रभू येशूची उपस्थिती लाईव्ह साक्ष या ठिकाणी. आणि माझ्याकडे कुठलीही शक्ती, तंत्र, मंत्र, विद्या काही नाहीये. मी नॉर्मल व्यक्ती आहे आणि ही उपस्थिती किंवा हे कार्य हे देवाचं कार्य आहे, प्रभू येशूचं कार्य आहे. मी आजपर्यंत कोणालाही बरं करू शकलो नाही. हजारो साक्ष आहेत आपल्याकडे, कॅन्सरच्या खूप साक्ष आहेत. मी कोणाचे डोकेदुखी देखील आजपर्यंत बरी करू शकलो नाही, कारण माझ्याकडे असं कुठलीच शक्ती नाही आहे. पण येशूमध्ये आहे, येशूमध्ये आहे. मी आत्ता लाईव्ह साक्ष मी या बहिणीला पाहिलं नाही, पण ज्यावेळेस मी म्हणालो की येशूची भेट मी तुमची करून देणार आहे आणि सिनाय पर्वतावरची उपस्थिती ह्या जागेमध्ये परमेश्वराची इथे येणार आहे. आणि इथं ती उपस्थिती आली आणि बघा येशू अजून पण इथे आहे. डोळ्यांनी आम्ही पाहू शकत नाही, इथं कोणीच ह्या जागेवर उभा राहू शकत नाहीये, कारण येशूचं सामर्थ्य, आग, फायर ह्या जागेमध्ये. आणि ही बहीण ज्यावेळेस येऊन ह्या जागेमध्ये डोकं टेकलेलं आहे त्याच वेळेस ती थायरॉइडची 1 वर्षाची गाठ वितळून गेलेली आहे. आणि प्रभू येशूने हा इथं असल्याचा पुरावा दिलेला आहे की तो इथे हॉलमध्ये आलेला आहे. जोराची टाळी वाजून येशूला धन्यवाद देऊया. थँक्यू जीसस. अरे जण उठून उभं राहूया. शेवटची प्रार्थना आम्ही करत आहोत. उपस्थिती जोपर्यंत इथून आपण जात नाही तोपर्यंत राहणार आहे. आणि जर तुम्हाला भेटायचं आहे किंवा खूप लोकांची इच्छा आहे, आज वेळेअभावी सर्वांना मी भेटू शकत नाही, पण तुम्ही प्रत्येक शनिवारी शेवगावमध्ये आशीर्वाद प्रार्थना भवनमध्ये सकाळी 11 वाजता ही मीटिंग असते. मी त्या ठिकाणी येऊ शकता. मी जरूर तुम्हाला त्या ठिकाणी पर्सनली भेटेल. आणि एक अजून दर्शन मला जे परमेश्वराने दिलेलं आहे, नगरच्या खूप लोकांची खूप वर्षापासून इच्छा होती की तुम्ही जरूर नगरमध्ये यावं आणि या ठिकाणी देखील परमेश्वराचं महान कार्य व्हावं. तर अजून एक गुड न्यूज आहे. नगरमध्ये देखील या ठिकाणी ह्या सेवकाईचं एक शाखा आम्ही सुरू करत आहोत. आणि त्याची माहिती किंवा तो वेळ, वार किंवा महिन्यातून एकदा आहे की काय अजून मला माहीत नाही त्याचं नियोजन, पण नगरमध्ये आम्ही जरूर येऊ या ठिकाणी. आणि जे लोक आमच्या सेवेशी जोडलेले आहेत त्या मीटिंगमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता. आणि
त्याची माहिती आम्ही तुम्हाला, जर तुमचे कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही दिले नसतील तर जरूर द्या. मेसेजद्वारे, फोनद्वारे आम्ही तुम्हाला कळू की नवीन अजून काय परमेश्वर करणार आहे. हालेलुया. जे लोक ज्या चर्चमधून आलेले आहेत, ज्या पास्टर्स, ते तुमचे पास्टर्स आहेत, सेवक आहेत, ज्या चर्चमधून आलेले आहेत, तुम्ही तुमच्या चर्चमध्ये रेग्युलर जा. तुमच्या दास तुमच्या सेवकाच्या अधीन असा आणि तुम्ही तुमच्या सेवकांच्याद्वारे, तुमच्या चर्चच्याद्वारे अजून तुम्ही वाढावे. हालेलुया. रेग्युलर चर्चमध्ये जायचं. किती लोकांची इच्छा आहे की नगरमध्ये परमेश्वराने अजून एक महान मोठं कार्य करावं? किती लोकांची इच्छा आहे? आज खूप वेळ अभि मला खूप वाईट वाटतंय, कारण हे न थांबणार आहे. हे तुम्ही जस्ट फक्त 20 मिनिटात पाहिलेलं आहे. जे लोक शेवगावमध्ये त्यांनी पाहिले इतक्या वर्षामध्ये काय परमेश्वराने कार्य केलेलं आहे. आपल्याला दिवस कमी पडेल, पण नगरमध्ये जर तुमची इच्छा आहे तर आम्ही जरूर पुन्हा येऊ आणि नगरमध्ये परमेश्वराचं अजून मोठं काम होणार आहे. हालेलुया. हर एक दासाचा तो उपयोग करत आहे आणि एक सेवकाच्या द्वारे करोडो लोक एका वेळेस वाचवले नाही जाणार, पण ज्यावेळेस अनेक दास उभे राहतील वेगवेगळ्या भागांमध्ये, त्यावेळेस हर एक भागामध्ये परमेश्वर त्या कानाकोपऱ्यातून लोकांना वाचवेल. हालेलुया. ज्यावेळेस आपण या ठिकाणावरून जाऊया, प्लीज आजच्या नंतर तुमचं जीवन एक नॉर्मल नाही राहणार. जो बदलाव तुमच्या जीवनामध्ये येईल, तुमचं बोलणं बदलेल, तुमचं लाईफस्टाईल बदलेल, तुमच्या जॉबमध्ये बदल होईल, तुमच्या पारिवारिक जीवनामध्ये बदल होईल. अशा वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही बघाल. आणि हा जो बदल जो आहे तो एकाच गोष्टीमुळे आहे की तुम्ही आज येशूला ह्या मीटिंगमध्ये या ठिकाणी समोरासमोर पाहिलेलं आहे, त्याचं सामर्थ्य पाहिलेलं आहे. आणि बघा, मला परमेश्वर सांगत आहे तो अजूनही या ठिकाणी आहे. आणि शेवटची प्रार्थना आहे, आई अपने हाथों को ऊंचा उठाते हुए, थैंक यू जीसस, थैंक यू जीसस, थैंक यू जीसस. धन्यवाद पिता, तुझ्या स्वर्गीय उपस्थितीसाठी धन्यवाद करतो. आज प्रभू तू दिलेला शब्द पूर्ण केलास. परमेश्वर येशू, तू आज दिलेला शब्द पूर्ण केलास. तू आमच्यासाठी इथं आलास, स्वर्ग सोडून प्रभू या नगरमध्ये आज आलास. प्रभू एक काम तुझं महान रीतीने सुरू झालेलं आहे, एक संजीवन. प्रभू येशू, तू मला जे दर्शन दिलंस की एक शुष्क अस्तींचं खोरं तू मला नगरमध्ये दाखवलंस. परमेश्वर, जे शुष्क अस्तींचं खोरं मला तू दाखवलंस या नगर शहराविषयी. प्रभू येशू, त्यांच्यामध्ये तू सांगितलंस की तू जा, तुझं वचन दे आणि त्या शुष्क अस्थी जिवंत होतील, ते शुष्क अस्थी जिवंत होतील आणि एक सैन्य आपल्या पायावर उभं राहील, एक सैन्य आपल्या पायावर उभं राहील. आणि आज प्रभू त्या शुष्क अस्थींना तू सजीव केलेस तुझ्या वचनाच्या द्वारे, तुझ्या उपस्थितीच्या द्वारे तू सजीव केलंस. परमेश्वर, आजपासून तुझं काम इथं महान आणि मोठ्या रीतीने अजून दुगण्या रीतीने सुरू होईल. अजून दुपटीने सेवा वाढेल इथल्या सगळ्या सेवक आणि पास्टरांची. प्रभू, इथल्या अनेक चर्च वाढतील. प्रभू, इथल्या मिनिस्ट्रीज वाढतील. प्रभू येशू, या इतिहासात नगरमध्ये, हे ख्रिस्ती इतिहासात आजपर्यंत कधीच झालं नसेल, पण आजपासून इथून पुढचे वर्ष आणि इथून पुढचे दिवस एक वेगळं काम सुरू होईल. प्रभू, हर एक सेवक आत्म्याने भरला जाईल. एकेकाच्या द्वारे प्रभू येशू लाख लाख लोक वाचवले जातील. आणि प्रभू येशू, दुःखितांचे अश्रू पुसण्यासाठी तू अनेक दास इथं उभं केलेस, म्हणून आम्ही तुझं धन्यवाद करतो. इतक्या अभिषिक्त सेवकांना तू या नगर शहरासाठी उभं केलेलं आहेस. प्रभू, आज आम्ही त्या सर्व सेवकांसाठी प्रार्थना करतो. प्रभू येशू, अजून त्यांना तुझ्या अभिषेकाने भर आणि त्याच्याद्वारे अजून हजारो लाखो आत्मे वाचवले जाऊ देत. पिता, प्रभू येशू, आज मी प्रार्थना करते, जितके लोक या ठिकाणी आले प्रभू, आज तुझी सुरक्षा त्यांच्या सोबत असू दे. त्यांचं तुझं प्रभू येशू उपस्थिती त्यांच्या सोबत जाऊ दे. प्रभू येशू, त्यांना एक क्षण पण सोडू नकोस. प्रभू येशू, जे निराश आहेत, दुःखी आहेत, आज तुझा आनंद आणि शांती त्यांच्यामध्ये. जे लोक व्यसनाधीन आहेत, येशूच्या नावात व्यसनातून मुक्त कर. आजारी आले असतील प्रभू, येशूच्या नावात बिमारी आजारांना स्पर्श कर, आरोग्य द्यायचं, छंगाई कर प्रभू त्या आजारांना. प्रभू येशू, मी प्रार्थना करत आहे पिता, मी प्रार्थना करत आहे, जे निराश आहेत, मानसिक त्रासात आहेत, आज त्यांना स्पर्श कर, एक तुझ्या शांतीने भर. जे आत्महत्येचा विचार त्यांच्या जीवनात असेल, निराशेमुळे आत्महत्येचा विचार निघून जा. व्यसनी आत्मा त्यांना सोडा, निघून जा. व्यसनातून मुक्त व्हा येशूच्या नावात. दुष्ट आत्म्याने ग्रस्त आहेत, आज दुरात्म्या मी तुला आज्ञा करतो, येशू इथं आलेला आहे, या लोकांचं शरीर आणि जीवन सोडा, निघून जायचं आणि पुन्हा कधी त्यांच्या जीवनामध्ये प्रवेश करू. पिता, जितके लोक आज या मीटिंगला हॉलमध्ये हजर आहेत, सर्वांना आशीर्वाद दे प्रभू, सर्वांना आशीर्वाद दे प्रभू येशू. जे सिस्टम ज्यांचे यूज केली प्रभू या ठिकाणी, सर्व लोकांना देखील तो आशीर्वाद दे. तुझा आशीर्वाद या लोकांवर सदैव असो, तुझी कृपा प्रभू येशू सदैव यांच्यावरती असो, आणि त्यांना एक क्षण पण सोडू नकोस.
ज्यावेळेस आम्ही पुन्हा भेटू प्रभू, त्यावेळेस एक मोठ्या साक्ष झालेले असते, मोठे चमत्कार त्यांच्या जीवनात झालेले असते. आणि प्रभू आज ही तुझी भेट एक वेगळा अनुभव होता प्रभू. ही आज तुझी भेट समोरासमोर एक असाधारण अनुभव होता. आणि आज मला परमेश्वर सांगत आहे भविष्यवाणीचे शब्द आहे, तुम्ही आज रात्री शांत झोपणार नाही. इतके लोक आज या मीटिंगमध्ये तुम्ही शांत झोपणार नाही, कारण आज परमेश्वर तुम्हाला बेचैन करेल. तुमच्या घरी जाल तुम्हाला घरी गेल्यावर लोक म्हणतील तुला काय झालेलं, तुझं बोलणं कसं बदललेलं आहे, तुझं चालणं कसं बदललेलं आहे, तुझं लाईफस्टाईल कसं बदललेलं आहे. सांगा, ज्यावेळेस मी मोशेसोबत पर्वतावर परमेश्वराची भेट घेतली, त्यावेळेस ते तेज त्याच्या मुखावर होतं, ती ग्लोरी, ती चमक माझ्यावर आलेली आहे. त्यावेळेस तुम्ही जा आणि तुमच्या घरातल्या लोकांना तुम्ही स्पर्श करा आणि बघा काय अनुभव येतो. जे कपडे तुम्ही आज घातलेले, जा आणि तुमच्या घरातल्या लोकांना स्पर्श करा आणि बघा काय होतं आणि आम्हाला कळवा. तुम्ही माझ्या बहिणी भावांनो, ही ग्लोरी, ही चमक तुमच्या जीवनावर, तुमच्या शरीरावर, तुमच्या कपड्यांवर, तुमच्या चेहऱ्यावर आलेली, ही कधी न संपणारी आहे, ही कधी न संपणारी आहे. एक लास्ट आपले हात वर करा. थँक्यू जीसस. येशू या हातांना स्पर्श करतो, या हातांना स्पर्श करतो, या हातांना स्पर्श कर. हे जे उठलेले हात आहेत तुझे प्रभू, या हातांना स्पर्श कर प्रभू. येशू, जो अभिषेक माझ्याकडे, जो अभिषेक तुम्हाला दिलेला आहे, तो अभिषेक मी आज यांच्या हातावर देतो. येशूच्या नावात स्वीकार करा, स्वीकार करा, स्वीकार करा तो अभिषेक, स्वीकार करा तो अभिषेक, स्वीकार करा तो अभिषेक, स्वीकार करा. या हातांवर तो अभिषेक मी देत आहे येशूच्या नावात. तो अभिषेक मी यांच्या हातांवर देत आहे, यांच्या वस्त्रांवर, यांच्या कपड्यांवर तो अभिषेक मी देत आहे. यावेळेस यांच्या ज्या वस्तू त्यांच्या सोबत आहे त्या वस्तूवर तो अभिषेक मी देत आहे. ज्यावेळेस ते घरी जातील आश्चर्यचकित होतील लोक यांना पाहून, की तू काय झालं तुझ्या जीवनामध्ये, असं काय झालेलं आहे, तू वेगळा दिसत आहेस, तुझं बोलणं बदललेलं आहे, तुझ्या चेहऱ्यावर वेगळी चमक आहे. लोक पाहतील ना, सांगा की आज मी येशूला भेटून आलेलो आहे, मी आज प्रभू येशूला समोरासमोर भेटून आले. त्याला सांगा. माझ्या पाठीमागे ही प्रार्थना जोरात बोला, माझ्या मागे सर्वजण बोला, प्रभू येशू. जोराने बोला, प्रभू येशू, मी पापी आहे, मला क्षमा कर, मला क्षमा कर. मी विश्वास करतो माझ्यासाठी तू मरण पावलास, तुला पुरण्यात आलं आणि 3 दिवसांनी तू मरणातून जिवंत झालास. मी विश्वास करतो, मी कबूल करतो की येशू तू प्रभू आहेस, येशू तू प्रभू आहेस. मी आजपासून तुझ्या मार्गावर चालतो, मला कधी सोडू नकोस. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावात, प्रभू येशूच्याच नावात. आमेन, आमेन. एक जोराची टाळी वाजून प्रभू येशूला धन्यवाद. जोराची टाळी वाजून. तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो. तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो. तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है. तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है. तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो. तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो.